पुणे, पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून 49 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षात अनधिकृत शाळांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत शाळांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या वर्षी राज्यभरात 661 शाळा अनधिकृत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळात दिली होती. त्यानंतर अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवली होती. या मोहिमेत अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची यादी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नायकांकडे माध्यमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब करारे यांनी जाहीर केली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.